आम्ही आता हाताने झालो. आम्हाला हे सांभाळणं जड जाते. मग प्रॉब्लेम काय त्याच्यात? अहो तुम्हाला आणि घराला सांभाळायला तुमची ती लाडकी नाही. अरे यार, सॉरी मी विसरलो. तुमची ती लाडकी सून तुम्हाला ठाण देऊन गेली ना. नाही पण काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुमचा हा श्रावण बाळ आलाय ना. हा श्रावण बाळ जातो काशीला, जातो काशीला. आता या घराची जबाबदारी माझी. चला खूप कामं पडली आहेत बाबा. पण त्या आधी आई एक फक्कडचा चहा कर ना, आलं बिलं घालून. जा जा. उशीर केला असेल, जावा वेळोवेळी येत आहे. आता आपण डबल वसुली करायची. येस, शॉपिंग. येस. सॉरी याला उशीर झाला ना. ते रस्त्यात मिरवणूक निघाली होती ना म्हणून. आता वसुली. ते आलंच ओघाने. बरं मला सांग, आज तब्येत कशी आहे तुझी? आईस्क्रीम मिळाला अजून बरं वाटेल मला. पाहिजे. अच्छा असं का? बरं देतो तुम्हाला आईस्क्रीम. चला चला पळा. एक सेकंड. बनी दादा कुठे? काय माहिती, तो तुमच्या बरोबर बाहेर नाही आला? मला तर नाही दिसला. नाही येतच असेल म्हणजे. हा चल बाळा, ये गाडीत बसा तुम्ही. या. हो, मी काय म्हणते, जवळपास सगळेच मुलं गेली आहेत. अजून आला नाहीये बनी. हो, कदाचित वॉशरूमला वगैरे गेला असेल. आपण थोडा वेळ अजून वाट बघूया. काय बाबा, काय बघताय? काय फोटो काढायचा का तुम्हाला? नाही नको. आव लाजताय काय? या बसा, आपण सेल्फी काढूया. फोटो काढूया ना आपण. सेल्फी फिल्टर लावून. काय आहे ना बाबा, तुम्ही गेल्यानंतर तुमची आठवण म्हणून माझ्या फोन मध्ये आपला एक फोटो हवा ना. काय? हा हे बघा, इकडे बघा. पाऊट करा, पाऊट. हे बघा असं. पाऊट करा ना, पाऊट करा ना. हा हे आई, ये तू पण बस. आपण तिघांचा फोटो काढूया. आई, आणि हे काय, चहा कुठे? दूध संपलंय घरातलं. म्हणजे होतं ते मी विरजून टाकलं. काय काय कारण देतेस तू ही? हा अगं 3 कोटींची मालकीण आहेस तू, आणि दूध काय संपलं? काय साधं तुम्हाला दूध नाही ठेवता येत घरात? ते आज सकाळी दूधवाला आलाच नाही. मग आता 1 कप चहासाठी मी तुझा दूधवाला उद्या सकाळी येईपर्यंत थांबू का? बाबा एक काम करा, उठा आणि बाहेर जाऊन दूध घेऊन या माझ्याकडे. जा, उठा.
उठा ना. सकाळ सकाळी एवढे छान तयार झालाय, जा जरा बाहेर जा, दूध घेऊन या. दूध दूध. हा 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 हा, काय मस्त पाऊस पडतोय यार. काय रोमॅन्टिक वातावरण झालंय नाही बाहेर. हे आई, तुझी ती हिंग लसूणवाली भजी बनव ना. काय मस्त बनवतेस तू ती भजी. स्पेशल आहे तुझी नाही. बरीच वर्ष झाली खाल्ली नाही. आज एक प्लेट होऊन जाऊ दे. हं? जा जा जा. अरे बनी बाळा, अरे माझे शोन ते तू एकटा कसा काय रे? आई बाबा कुठे आहेत तुझे? हा? नाही, मी एकटाच आलो. एकटा? तू एकटा रस्त्यावरून चालत आलास? मला रस्ता कळतो, घाबरू नका. अरे पण एकटा कसा? म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये बनी. आजोबा चला ना घरी जाऊ, मला तुमच्याशी आणि आजीशी बोलायचंय. अरे अरे बापरे. नाही रे, आता घरी नाही जाता येणार. का नाही जाता येणार? अरे बनी, आपण ना एक काम करूया. मी तुझ्या आईला म्हणजे वसूला फोन करून कळवतो आणि नंतर मग आपण आपल्या फेवरेट ठिकाणी जाऊया. तिकडे आईस्क्रीम खाऊया आणि तिकडेच आपण बोलू. नाही नाही, आई नाही, मला तुमच्याशी आणि आजीशीच बोलायचंय. चला ना तुम्ही. अरे पण नको ना बनी, नको, घरी जाऊया. का का नाही नेता येणार? काय झालं, तुम्ही पण मला तुमच्या घरी नेणार नाही का आता? अरे राजा, चिडू नकोस. मी ना आजीला फोन करून विचारतो. तेवढं केलं चालेल ना? ठीक आहे. अहो, इतका वेळ काय करताय? या ना लवकर. काय तो एकदाच त्याला चहा आणि भजी खायला घालते आणि पाठवून देते. अगं घोळ झालाय, रस्त्यात बनी भेटलाय मला. अरे तेव्हा वसू येते. नाही, वसू नाहीये, एकटा बनीच आहे. काय बोलताय तुम्ही? एकटाच कसं येईल बनी? आणि वसू कुठे आहे? अगं सांगतो ना, वसू नाहीये, बनी एकटाच आहे. आणि तो थोडा डिस्टर्ब वाटतोय. माझ्यावर थोडासा चिडलाय. अरे तेव्हा, हे काय आता नवीनच? आता काय, त्याला घेऊन घरी यायला लागेल मला. हो पण शास्तूर आहे ना घरात. सुशीला, मग आता नेमकं काय करू मी? ठीक आहे, मी बघते काहीतरी. या. बर, ठीक आहे. चल, आपण घरी जाऊया. चल बनी बाळा, चल. हा, या. आता हा कुठे गेला? अहो, मी काय म्हणते, आता खूप जास्त वेळ झालाय. आपण एकदा आज जाऊन बघून येऊयात का? ठीक आहे, चला. चल. बनी, बनी, बनी. आकाशराव, हे दुसऱ्यांदा होत आहे आणि मग मला खूप भीती वाटते. तुम्ही शांत व्हा आधी. हा, आपण आधी जाऊन स्टोर रूम मध्ये चेक करू. ओके, हे अति होत आहे. तुम्ही झापणार आहे प्रिन्सिपलला. रोजमी, कॅन आय हेल्प यू?
हा चौथीचाच वर्ग आहे ना? हो. मॅम अन्वय रानाडे कुठे? अहो तो तर कधीच गेला इतर मुलांसोबत, आणि तुम्ही नेहमी येता ना त्याला घ्यायला. या पण मॅम आम्ही बाहेरच होतो, तो नाही आलाय बाहेर. नो नो, आय एम शुअर तो इतर मुलांसोबत बाहेरच गेला आणि बाहेरच असेल तो. सुशीला, सुशीला. बनी, काय रे, काय झालं बाळा? असा एकटाच का आलास? आणि आई कुठे आहे? बोल ना बाळा, काय झालं? सांग ना मला. मी तुमच्यासोबत इथेच राहू कायमचा. बनी, इकडे इकडे ये, इकडे बस. आपण इकडे बस 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 इकडे बस. आपण इकडे बसून बोलूया थोडं. काय झालं? तुम्ही मला आतमध्ये का नाही जायला देते? अरे तसं काहीच नाहीये. तू मला सांग, तिकडे एकटा कसा काय आलास निघून? चल आपण तुझ्या घरी जाऊया आणि तिकडेच बोलूया. चल 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 ये, चल चल चल. नको, आता बाबा नाही द्यायचे तिकडे. का रे बाळा, असं का म्हणतोस? काय झालं? आई रागावली का? बनी, तुझं चिनू मनुष्य काही भांडण झालंय का? सांग ना. आणि बाळा, घरी जायचं नाही असं म्हणून कसं चालेल? आणि आई बाबांना न सांगता असं कोणी येतं का कधी? सुशीला, अगं हे दूध घेऊन आतमध्ये जा आणि बघ काय झालंय ती. हो, मला वाटतं खिडकी उघडी राहिली आहे. येते मी. हो. आले बाळा. बही बाळा, आता सांग नेमकं काय झालंय? सांग ना. अरे बापरे, अरे यार. अरे बाप रे, किती वाजले? अरे हिला एक चहा सांगितला, एवढा वेळ लागतो का? चहा बनवायला गेली की चहा पत्ती आणायला गेली उटीवरून, काय माहिती. मी जाऊन बघतो. अगं किती वेळ एक चहा आणायला तुला? वाट बघता बघता झोप लागली मला. सॉरी, ते दूध संपला होता ना, पण आता गरम गरम आणलाय की. घे घे. अगं पण इथे का परत आणलंस मला तू? नाही, इथेच बसून बोलूया ना. पण इथे बसून काय बोलायचंय? चल ना बाहेर, चल ना. बाहेर नको. का? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. मग ते आपण, बरं जाऊ दे, बोल काय बोलायचंय. ते तू आता काय करतोस? 7-8 वर्षात आपला काही संपर्क नाही ना. इतके दिवस कुठे होतास? खरंच ऐकायचं तुला? म्हणजे तोंड बघ तुझं. अगं एवढी घाबरतेस का तू आई? अगं मुलगा आहे मी तुझा. मग नाही नाही, असं काही नाही. कोणी आहे का बाहेर? हा, काय ग आई?
सतत बाहेर काय बघतेस? कोणी आलंय का? कोण आले मीच बघतो थांब. अरे नाही, ते तुझे बाबा आहेत ना, त्यांना आवडणार नाही ना मी तुझ्याशी बोललेलं, म्हणून लक्ष ठेवते. म्हणजे आई तू कोणतीही गोष्ट करायच्या आधी त्यांची परमिशन घेतेस की काय? नाही रे, तसं नाही. अरे कोण लागून कोण गेले ते? हळू. का का हळू बोलायचं? मी नाही घाबरत कोणाला. आणि मी तर म्हणतो आई तू पण बिंदास बोल, मोठ्याने बोल. कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि स्पेशली मी इथे तुझ्याबरोबर असताना कोणाच्याच काय माझ्या बापाला घाबरायची गरज नाही. बोल बिंदास. बनी बाळा बोल ना, काय झालं? तू मला सांगितलंच नाहीस तर आम्हाला कसं कळणार? सांग ना, कोणी काही बोललंय का तुला? आकाश आहे ना, तो तुझा खरा बाबा नाहीये. तुला वाईट वाटू नये म्हणून आकाश बाबा तुला आपला मुलगा मारतो, एवढं. बनी बाळा सांगतोयस ना? कोण काही नाही बोललं. मग मलाच तिकीट नाही आवडत. खूप एकटं वाटतं. अरे आई जवळ असताना सुद्धा एकटं वाटतं? आई तर कामात असते ना, आपल्या घरात खूप काम असतात. चिनू म्हणून पण सांभाळायचं असतं. त्या लहान आहेत ना, ती खूप दमून जाते. त्या चिनू म्हणून माझ्याशी भांडलं की तिला खूप वाईट वाटतं आणि तिला रडू येतं. मग आई रडली की मला पण रडू येतं. अरे नाही रे बनी बाळा, असं काही नसेल. नाही, तसंच आहे. त्या दिवशी एकदा मी फेल झालो ना, तेव्हा पण ती खूप रडलेली. आणि मी शाळेत अडकलेलो तेव्हा पण. माझ्यामुळे तिला बाबा बरोबर फिरायला पण नाही जाता आलं. अरे नाही रे बनी बाळा, तुझ्यामुळे असं काही होत नाहीये. मी बोलू का वसूशी एकदा? नको नको, तिला अजून खूप वाईट वाटेल. अरे की राहू द्या ना आजोबा. नको ना बनी बाळा, असा नको तू हट्ट नको न करूस तू. पण का? अरे राजा, हे बघ, तू इकडे राहिलास ना तर आई तिकडे एकटी नाही का पडणार? हा, मग तिला काय वाटेल? आणि तुला सुद्धा आईशिवाय करमणार आहे का इथं? हा सांग. हा? बनी 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 ऐक, इकडे ये, बस इकडे बस. बोलू नकोस राजा. हे बघ, मला ना तुझ्या आई बाबांना कळवू देत. नको आजोबा. अरे असं काय करतो? शहाणा आहेस ना तू. ते किती काळजी करत असतील तुझी. थोडा तरी त्यांचा विचार कर. इतका नेहमी विचार करायचा, तुम्ही का नाही करत? शांत शांत शांत. मला आईला जरा कळवू दे. आजोबा. हो 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 हो. सगळं माझ्यामुळे झालं, सगळं. मी चिडले ना त्याच्यावर, म्हणून निघून गेला होतो. वसुंधरा आता असं पॅनिक होऊन कसं चालेल? हा, शांतपणे विचार करायला हवा आपल्याला. मला सांगा त्याच्याकडे किती पैसे होते? 500ची नोट असते काय पेन्सिलच्या बॉक्स मध्ये, पण कधी वापरायची वेळ नाही आली माहितीये. ओके ग्रेट. कदाचित तो जवळपास कुठे आईस्क्रीम वगैरे खायला गेला असेल. हा, असं का करेल तो? मलाही नाही माहिती, पण गेला असेल कदाचित. आपण एकदा ना जवळपासच्या आईस्क्रीम शॉप मध्ये, रेस्टॉरंट मध्ये एकदा चेक करून येऊया. सॉरी, एक सेकंड. तुमच्या बाबांचा फोन आहे, तुम्ही त्यांना काही कळवलं होतं का? नाही नाही, काहीच कळवलं नाही. ओके. हॅलो आकाशराव. हा हा बाबा बोला ना. नाही, वसूचा फोन लागत नाहीये ना, म्हणून तुम्हाला केला फोन. हो, बनी इकडे आलाय. बनी तुमच्याकडे आलाय? पण असं कसं? नाही म्हणजे तो एकटाच चालत आलाय. याआधी असं कधीच आला नव्हता तो. अच्छा बरं, तो ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? नाही, तो ठीक आहे, पण थोडासा उदास वाटतोय.
हॅलो बाबा, बाबा बनी आहे का तिकडे? त्या ना त्याला मला मला बोलायचं बाबा त्याच्याशी. अगं जरा शांत हो. फोनवर रागावून काय होणार आहे का त्याच्यावर? तुम्ही एक काम करा, तू आणि आकाशराव तुम्ही घरी जा. हा, मी बनीला घेऊन येतो तिकडे. ठेवतो फोन. आपल्याकडे घेऊन येतात बाबा बनीला. चला ना, चला निघून.